we will start the lecture in 5 minutes. So solve the problem. Okay, no problem. I will upload it. Solve the question which are posted on group. Lecture will start in few minutes. अरे म्यूट झालं नव्हतं का? क्वेश्चन सॉल्व करायला टाइम दिला मी. क्वेश्चन सॉल्व करायचे तर
ओके चला, झाले का? आन्सर टाका बरं. पहा आन्सर काय आहे. राईट, आन्सर पहा. एक चुकलाय, एक सुद्धा चुकायला नाही पाहिजे. ओके, पाटील सरांचं रोटेशनल मोशन कुठेपर्यंत झालंय? पाटील सरांचं रोटेशनल मोशन कुठेपर्यंत झालंय? लक्ष द्या आता, पहा. गप्पा. ठीक आहे, तर याच्यामध्ये पहा, लक्ष द्या की आपण काल पाहिलं मॅग्नेटिक मोमेंट आणि मॅग्नेटिक फ्लक्स पाहिलेला आहे. फ्लक्स ही क्वांटिटी आपण इलेक्ट्रिक फ्लक्सच्या सोबत पाहिलेली आहे. फ्लक्स, मॅग्नेटिक फ्लक्स इज गिवन बाय इंटिग्रेशन ऑफ बी डॉट ds, राईट. मग आपण इथे हा कोणता लॉ आहे? इथे आपण असाच लॉ पाहिला होता की गॉस लॉ पाहिला होता. गॉस लॉ काय पाहिला होता? For closed surface, magnetic flux is equal to 0. So magnetic flux for closed surface, magnetic flux for closed surface is always 0. हा काय आहे? याला गॉस लॉ फॉर मॅग्नेटिक फ्लक्स सुद्धा म्हणतात. गॉस लॉ इलेक्ट्रिक फील्ड मध्ये पाहिलेला आहे आपण, तर तिथे हेडिंग टाका गॉस लॉ फॉर मॅग्नेटिक फ्लक्स. गॉस लॉ फॉर मॅग्नेटिक फ्लक्स, phi is equal to integration of b dot ds, and for closed surface is it always 0. पहा, हेडिंग टाका गॉस लॉ फॉर मॅग्नेटिक फ्लक्स and phi is equal to integration of b dot ds. Therefore, for closed surface magnetic flux is equal to 0. आणि एक इलेक्ट्रॉनच्या अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला लिहून घ्यायचंय. सॉरी, मॅग्नेटिक मोमेंटचा. पहा, लक्षात घ्या. याचं डेरिवेशन जर तुम्हाला पाहिजे असेल तर भेटेल डेरिवेशन. याचं डेरिवेशन पण आहे, पण आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे. ज्यांना डेरिवेशन आहे गरजेचं असं वाटतंय त्यांनी कॉन्टॅक्ट करा माझ्यासोबत. मी गरजेचे तर घेतच असतो, पण वाटलं की बाबा हे बी घ्यायला पाहिजे सरांनी, तर मला कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. सो फोर्स, याच्याबद्दल हे झालं. फॉर क्लोज्ड सरफेस गॉस लॉ कसा आहे मॅग्नेटिकचा. ठीक आहे. तर याच्यानंतर मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन. लक्षात घ्या मॅग्नेटिक. आणि त्याच्या आधी मला आता आठवलं, मला आठवलंच नाही, कालचं लेक्चर बुडवलं माझं. बरोबर आहे. पेपरला 10चा टाइम सांगताना सांगायचं 10 वाजता क्लास असतो, 11 वाजता पेपर देतो. कुणीतरी सांगितलंय की 10ला. ठीक आहे. तर कोणतरी आहे ते शोधतोय मी. कालचं माझं लेक्चर मिस करायला लावलं तुम्ही. पेपर ठेवला तर सांगायचं ना की 10ला माझं लेक्चर असतं म्हणून. ओके, देखेंगे, हम भी बदला लेंगे, हम भी बदला लेंगे इसका. सो ठीक आहे. सो मॅग्नेटिक मोमेंट पहा, इलेक्ट्रॉन जेव्हा ऍटम मध्ये रिव्हॉल्व करत असतो, मग आपल्याला माहिती आहे सर्क्युलर ऑर्बिट मध्ये तो रिव्हॉल्व करत असतो. सर्क्युलर ऑर्बिट मध्ये तो रिव्हॉल्व करू शकत असतो, रिव्हॉल्व करतो. मग आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन जर रिव्हॉल्व करत असेल तर मुव्हिंग चार्ज आहे. लक्षात द्या आता स्टेप बाय स्टेप. जर इलेक्ट्रॉन मूव्ह होत असेल
तर तो चार्ज मूव्ह होत आहे आणि चार्ज मूव्ह होत असताना तिथे काय काय म्हणतो आपण, वेन चार्ज इज मुव्हिंग देयर इज अ करंट. आपण 11च्या इलेक्ट्रोस्टॅटिक करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये पाहिलं होतं की रोटेटरी मोशन मध्ये करंट असतो EV/2πr किंवा QV/2πr असा फॉर्म्युला बघितला होता. बरोबर आहे, नक्की का? हा झाला करंट. I इज इक्वल टू, आता मी डेरिव्हेशन घेणार नव्हतो पण चला बोलत बोलत आला आता डायरेक्ट फॉर्म्युला सांगायला वाटलं की डेरिव्हेशन बी सांगूया. I इज इक्वल टू QV/2πr. आणि या रिव्हॉल्व मध्ये जर रेडियस रिव्हॉल्व करत असताना एरिया किती येणार, πr² येणार. म्हणजे मी काय केलं, हे एरिया आहे आणि हा करंट आहे. मला मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला माहित आहे NIA. N इज अ नंबर ऑफ टर्न्स, मी एकच घेतलं. करंट इथे Q म्हणजे चार्ज घेणार आहे मी EV/2πr आणि एरिया ऑफ सर्कल πr². हे पाय कॅन्सल, एक r कॅन्सल. काय आलं फॉर्म्युला, EVR/2. that is a formula for magnetic moment of electron. आता तुम्हाला असं विचारू शकतात की रिझन काय, इलेक्ट्रॉनला फिरणारा मॅग्नेटिक मोमेंट का प्रोड्यूस होतं, कारण इलेक्ट्रॉन मुव्हिंग आहे त्याच्यामुळे करंट प्रोड्यूस झाला आणि जिथे करंट आलं तिथं मॅग्नेटिझम आलं आणि या इलेक्ट्रॉनच्या फिरण्यामुळेच या मटेरियल मध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी डेव्हलप होतात. मग ते कोणत्या मटेरियल मध्ये जास्त असतील, कोणत्या मटेरियल मध्ये कमी असेल ते आपल्याला पाहायचंय. पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या, आता प्रत्येक ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन फिरत आहेत आणि ते फिरत असताना मॅग्नेटिक मोमेंट जे आहे ते EVR/2, यालाच असं लिहिलं जातं EL/2, वेअर L इज अँग्युलर, EL/2m असेल इथे. L इज angular momentum of electron, angular momentum of electron, right? So magnetic moment due to electron is, लिहा इथे हेडिंग टाका, magnetic moment of electron, magnetic moment of electron गॉस लॉ मध्ये हे लिहून घेतले की, हे 2 पॉइंट लिहून घेतले की गॉस लॉ मध्ये, झोप लागली होती का? गॉस लॉ मध्ये हे लिहून घेतलं ना, कोणाला तरी गॉस लॉ हेडिंग टाकले सर ना, आता हे हेडिंग टाकायला सांगितले असं वाटायला लागले. गॉस लॉ मध्ये काय लिहून घेतलं, फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ B.E आणि हा एक पॉइंट लिहून घेतला. स्क्रीन शेअर होती का, नाही होत, जाऊ द्या चला, ठीक आहे. हेडिंग काय टाकला आता आपण, हेडिंग टाकला आपण मॅग्नेटिक मोमेंट ड्यू टू इलेक्ट्रॉन. त्याच्यामध्ये लिहा इन ॲटम electron revolves around in a circular orbit. In atom, electron revolves around in a circular orbit. Electron revolves around circular orbit. Hence there is a current. Hence there is a current. There is a current which results magnetic moment. Which results magnetic moment. Which results magnetic moment. Therefore formula लिहा M is equal to NIA.
हे लिहून घ्या. हे का नाही रे दिसत क्लिअर? नेटचा प्रॉब्लेम असेल. आता त्या प्रॉब्लेमला तर थकलोय आम्ही. किती फास्ट स्पीड घ्या नेट, किती पैसे द्या त्याला, काय करणार आम्ही तर. तरी बऱ्यापैकी चालतंय, पण ते मला वाटायला अजून पैसे मागायसाठी करायला पाहिजे. भरपूर पैसे दिलेत त्याला, कारण वर्षभर बसून खाईल एवढे पैसे दिले त्याला. पाटील सरचं नेट चांगला आहे रे. तिकडे परभणीला कसं आहे, आपण गरीब गरीब देशात राहतो ना आपण, अहमदपूरमध्ये. पाटील सर भारी देशामध्ये राहतात, परभणीमध्ये राहतात पाटील सर. आपला देश गरीब आहे अहमदपूर. पाटील सर श्रीमंत देशात राहतात परभणीमध्ये. या अहमदपूरमध्ये एवढेच भेटले तेवढं खूप आहे, काय करणार. नाही नाही नाही, कुठलेही स्ट्रॉंग नाही. सर्व वापरून बसलोय, सर्व वापरून बसलोय. म्हणजे मोबाईल मध्ये सिम कार्डचं ते ट्रे खराब झालं माझं, काढून घालून काढून घालून. ते एअरटेलचं टाकलो, वोडाफोनचं टाकलो, आयडिया टाकलो, जिओ टाकलो, BSNL टाकलो. अजून कोणी आहे का? ठीक आहे, जाऊ द्या आता, कशाला सांगायला होतं. चला लिहिलो का? तिथे लिहा, कॅपिटल एल इज अँग्युलर मोमेंटम. लिहा इथे या फॉर्म्युल्यामध्ये, कॅपिटल एल इज अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन. हे मास, ई ते माहितीच आहे तुम्हाला. एम म्हणजे मास, ई म्हणजे चार्ज. आता एक मस्तपैकी नवीन कन्सेप्ट शिकायचे, त्याच्यामध्ये खूप किचकट कन्सेप्ट आहे, वाचून तुम्हाला कळणार नाही, मी आधीच सांगतोय, त्याच्यामुळे पूर्ण लक्ष द्या. आता बँक कॉलनीत कुठे येऊन बँक कॉलनीत करते तर मजा आली, बघितलं मी क्लासवर. ठीक आहे. नग करोना आहे, करोना आहे, करोना. असंच जरासं एक दोन पणाने टुकार केला. म्यूट झाला नाहीत का रे सर्वजण? म्यूट करायचं सांगा. करुणा करुणा. चलो, अहमदपूरला किती आहेत केसेस? अरे भरपूर आहेत, पोट भरून आहेत. पहा, नियरली आय थिंक माझ्या माहिती तो 30 अबाव तर केसेस आहेत. ओके, 22, 25, 30, कोणी 50. पण समजा 10 जर केसेस रिपोर्ट केल्या तर त्याच्या 10 टाइम केसेस ह्या अनरिपोर्टेड असतात, बिकॉज ऑफ 80% ऑफ पीपल ऑफ COVID-19 आर असिम्प्टोमॅटिक. त्यांना लक्षणं नाही आहेत. म्हणून तुम्ही 20च आहेत अहमदपुरात म्हणून बाहेर बोंबलत फिरू नका. ऍक्च्युली 20 जर अहमदपुरात असतील तर गुणिले 100 करा आणि तेवढ्या केसेस आहेत असं लक्षात घ्या. आणि हे थिअरी म्हणजे ऑनलाईन टाकू शकतो मी, याला काही भीती नाहीये. हे फॅक्ट आहे, फॅक्ट. मी त्यामुळेच म्हणलोय की इट इज अ फॅक्ट.
आम्ही पूर्ण इंटरनॅशनलचं ते मॅगझिन फॉलो करतोय. ते IMCR चा जो मेन आहे, WHO चा जो हेड आहे, त्याचे इंटरव्ह्यू आता काय रे, कोणते विषय काढावं इथे, तुम्हाला कसं काय अक्कल नाही, एवढे कसे बेअक्कली झालाव. प्रायव्हेट मेसेज म्हणजे काही मेसेज करताव का? आता पाटील सर, मला कसं माहित, तुला म्हणलेत का महेश? सांग, नंतर कॉल कर जर तुला पाहिजे असेल तर. काय करावं लागेल तुम्हाला काय नाही. चला या इकडे. आता एक भारी गोष्ट शिकायची आपल्याला, एकदम मस्त पैकी. ठीक आहे, तर आपल्याला काय शिकायचंय पहा, आपल्याला शिकायचंय पृथ्वीचे मॅग्नेट. हॉलिवूडची मूवी पाहत असाल तुम्ही, जर नाही पाहिली तरी कोणी तर बॉलिवूड मूवी तर असेल. आपल्याकडे कंपास असते बघा, नॉर्थ कंपास, त्याच्यावर आपण डायरेक्शन ठरवतो. किंवा आता सध्या मोबाईल मध्ये पण आलंय, ते निडल दाखवते. ठीक आहे, 6 ला चॅप्टर होता, हा राईट, 6 ला होता, आता 12वी ला आहे. बरोबर आहे का नाही? आता बघू किती कळतंय. तर ते ऑटोमॅटिक नॉर्थची डायरेक्शन दाखवते. किंवा तुम्ही एक एक्सपेरिमेंट करा, एक बार मॅग्नेट घ्या आणि त्याला फ्रीली सस्पेंड करा थ्रेड वापरून. इट विल बी अलाइन, हा, सी मध्ये, किंवा पायरेट्सन काय कॅरिबियन बघितले का, जॅक स्पायरो, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पहा की लक्षात घ्या की जर फ्री मॅग्नेट जर आपण सोडलं याच्यामध्ये थ्रेड मध्ये, तर इट विल अलाइन इन टू नॉर्थ साऊथ डायरेक्शन. इट विल अलाइन इन नॉर्थ साऊथ डायरेक्शन. बर, मग याच्यामध्ये काय आहे पहा, लक्षात घ्या की नॉर्थ साऊथ आपल्याला तर माहिती आहे. आपल्याला काय माहिती आहे की लाईक पोल अट्रॅक्ट करतात का रिपेल करतात, सांगा बरं, चला मला पटकन. लाईक पोल, फॉर एक्झाम्पल साऊथ जर जवळ आले तर ते काय करतील, रिपेल करतील. अनलाईक पोल, फॉर एक्झाम्पल साऊथ नॉर्थ जर एकत्र आले तर ते काय करतील, अट्रॅक्ट करतील. एवढं पॉइंट माहिती आहे मग आपल्याला. मग आता ही आपली पृथ्वी आहे, गोल येईल का नाही माहिती नाही, पृथ्वीचा अपमान होऊ शकतो इथे, आपल्या पद्धतीने काढूया. बर, आली, थोडीफार आली. ऍक्च्युअली पृथ्वी पण एवढी गोल एक्झॅक्ट नाहीये, म्हणूनच मी तसं काढलंय, नाही तर मला एक्झॅक्ट गोल आला असतो. राईट, ओके, चल. तर त्याच्यामध्ये काय झालंय, अरे हे लिहत लिहत होतं रे, कुठेही लक्ष तुमचं. ठीक आहे, चल. तर काय होतं पहा, लक्षात घ्या. चला, आता सर्वजण बोर्डाकडे लक्ष देतील. काय होतं पहा, तुम्हाला हे माहिती आहे का की हे दोन पोल असतात. इकडे वर नॉर्थ पोल घेतो आपण, इकडे साऊथ पोल घेतो, बरोबर आहे. आता आधी काही कन्सेप्ट आपण लर्न करून घेऊया, काही टर्म जे आहेत. हे नॉर्थ टू साऊथ जे आहे, बरोबर आहे, नॉर्थ टू साऊथ, हे झाले जॉग्राफिकल पोल आहेत. हे जॉग्राफिकल पोल, लक्षात घ्या. पहा, लक्षात घ्या. आता काही टर्म आपल्याला लर्न करायच्यात. पहिल्यांदा, जॉग्राफिकल पोल म्हणजे काय की इकडे नॉर्थ पोल आहे आणि इकडे साऊथ पोल आहे पृथ्वीवरती, आपण असं कन्सिडर केलंय, बरोबर आहे. तिथून त्या दोन पोल मधून पास होणारी जी लाईन आहे त्याला आपण जॉग्राफिकल ऍक्सिस म्हणतो, बरोबर आहे. ही काय आहे, जॉग्राफिकल ऍक्सिस. लक्षात घ्या, द लाईन पासिंग थ्रू नॉर्थ टू साऊथ अँड विच आर परपेंडिक्युलर टू दिस लाईन. याला लाईनला काय म्हणणार सांगा बरं मग. ही जर ऍक्सिस असेल, कोणती ऍक्सिस आहे, जॉग्राफिकल ऍक्सिस आहे ही. आणि या लाईनला परपेंडिक्युलर, याला काय म्हणतो आपण, इक्वेटर म्हणायचंय, राईट. याला काय म्हणायचंय, इक्वेटर. हे कोणतं इक्वेटर आहे, जॉग्राफिकल इक्वेटर आहे. आधी एवढं कळलं का मला सांगा, एवढं
वन बाय वन जाऊया आपण. एवढं कळलं. आता इथं कुठं पोरगी नापुगी आणतो रे, माहिती होतं. बर, हुशार आहो. मग आता काय केलं पहा, लक्षात घ्या. जेव्हा मी फ्री मॅग्नेट सस्पेंड केलंय तेव्हा या बार मॅग्नेटचा नॉर्थ पोल आपल्या नॉर्थ पोल कडे जातो. तुम्ही जर याला लेफ्ट केलं तर इथं जर मी बार मॅग्नेट असं सस्पेंड केलेलं आहे तर पृथ्वीचा जिकडे नॉर्थ आहे तिकडे याचा नॉर्थ जातो. मग मला सांगा, पृथ्वीमध्ये इथे कोणता पोल असेल बरं, कोणता पोल असेल जेणेकरून नॉर्थ इकडे जातोय, साऊथ इकडे जातोय? म्हणजे पृथ्वीमध्ये इकडे मॅग्नेटचा नॉर्थ असेल का साऊथ असेल? राईट, कारण मॅग्नेटचा नॉर्थ इकडं आहे. म्हणजे पृथ्वीमध्ये एक काय आहे, मॅग्नेट आहे पृथ्वीमध्ये, जिथे की त्या पृथ्वीच्या मॅग्नेटचं इकडे साऊथ पोल आहे आणि इकडे नॉर्थ पोल आहे. आणि हे एक्झॅक्ट याच्यावर अलाइन नाहीये, याच्यामध्ये काहीतरी अँगल आहे. बरोबर राईट नॉर्थ डायरेक्शनला अलाइन होत नाही आपली निडल थोडस राईट डायरेक्शनला थोडीशी अशी अलाइन होते. म्हणून जर मला इकडे नॉर्थ पोल असेल तर मॅग्नेटचा कोणता पोल आहे, इकडे कोणता पोल असायला पाहिजे? व्हेरी गुड, इकडे साऊथ पोल असायला पाहिजे. म्हणजे आता पहा, इकडे आहे मॅग्नेटिक साऊथ, इकडे आहे मॅग्नेटिक नॉर्थ. आणि या मधून पास होणाऱ्या लाईनला काय म्हणणार सांगा बरं? बार मॅग्नेटच्या मधोमध जाणाऱ्या लाईनला काय म्हणतो आपण? याला काय म्हणतो आपण? मॅग्नेटिक ऍक्सिस. या ऍक्सिसला परपेंडिक्युलर जी असते याला काय म्हणतो आपण? बघा काय काय सांगितलं मी. हे आपले जॉग्राफिकल ऍक्सिस आहे, त्याला परपेंडिक्युलर जॉग्राफिकल इक्वेटर आहे. हा आपला जॉग्राफिकल नॉर्थ आहे, हा आपला जॉग्राफिकल साऊथ आहे. आणि अर्थ बिहेव करते ऍज अ एखादा मोठा मॅग्नेट अर्थ मध्ये पुरलाय की काय अशा पद्धतीने बिहेव करते. एकीकडे साऊथ पोल, एकीकडे नॉर्थ पोल. जिकडे जॉग्राफिकल नॉर्थ आहे तिकडे मॅग्नेटिक साऊथ आहे. आणि ते परफेक्ट अलाइन नाहीयेत, याच्यामध्ये एक अँगल आहे. या थिटाची व्हॅल्यू जी एनसीईआरटी मध्ये दिली ती घ्यायची. बुक मध्ये कोणत्या बुक मध्ये वेगवेगळी व्हॅल्यू दिली, ही व्हॅल्यू चुकीची आहे बऱ्याच बुक मध्ये, इन्क्लुडिंग एररलेस. वी विल फॉलो एनसीईआरटी, राईट. तर याच्यामध्ये हा जो अँगल, कोणता अँगल? मॅग्नेटिक ऍक्सिस आणि जॉग्राफिकल ऍक्सिस यांच्यामध्ये जो अँगल आहे तो 11.3 डिग्री. सर्व टर्म लिहून देणार आहे मी, काही नका करू, आधी समजून घ्या. आता जर मी असं सांगितलंय तर आजपासून लगेचच खोदकाम सुरू नका करू की आर्थ मधला मोठा मॅग्नेट काढून घेतो म्हणून. ठीक आहे, हा मॅग्नेटिक कंपास पाहिला, व्हेरी गुड. लेक्चर नंतर पाहत जा आपण. आता की लगेचच खोदकाम नका करू की हे मोठा मॅग्नेट हा सांगितले सरांना आणि मी काढून घेतो पृथ्वीतून. असा मॅग्नेट नाहीये, फक्त असं कन्सिडर होते, अशी पृथ्वी वागते. कशामुळे वागते त्याचं जर ओरिजिन पाहायचं झालं, ओरिजिनची आपल्याला काही गरज नाही, पण एक माहितीसाठी गोष्ट सांगतो तुम्हाला. वर पृथ्वीच्या जमीन आहे, त्याच्यावर थोडासा क्रस्ट आहे, त्याच्या खाली एक मोल्टन लावा आहे आणि त्याच्यानंतर सॉलिड पार्ट आहे. मोल्टन लावामध्ये आयर्न, मेटल, निकेल, कोबाल्ट असे खूप सारे पदार्थ म्हणजे मेटल मेल्ट केलेल्या अवस्थेमध्ये आहेत. आणि त्याच्यामुळे त्या मेटलच्या मेल्टिंगमुळे काय झालेलं आहे की एक मॅग्नेटिक प्रॉपर्टी आलेली आहे अर्थला. आणि अर्थ इटसेल्फ एक मोठ्या मॅग्नेट सारखी बिहेव करते. आता सायंटिस्टने रिसेंट स्टडी केलंय की ही मॅग्नेट थोडं सरकत पण असते.
की फिक्स नाहीये इथं साऊथ पोल, थोडस 0.2 डिग्रीने समजा, आपल्याला काही फरक नाही पडत, खाणे पिणे झोपणे एवढंच आयुष्य आपलं. पण सायंटिस्टनं रिसेंट डिस्कव्हरी केलेली आहे की बाबा मोल्टन लावा जेव्हा पृथ्वी खालून फ्लो होत आहे त्यानुसार ही मॅग्नेटिक प्रॉपर्टी सुद्धा चेंज होऊ शकतात. पण आपल्याला तेव्हा काळी डिस्कव्हर केलेलंच स्टडी करायला एवढं जड चाललंय. त्याच्यामुळे आता रिसेंट मध्ये जर कोणाला इंटरेस्ट असेल तर वाचू शकता, एकदम भारी इंटरेस्टिंग प्रॉपर्टी आहे की अशा प्रकारे एक मोठा मॅग्नेट याच्यामध्ये बरीड केलेला आहे की काय, अशा पद्धतीने ही अर्थ आपल्यासोबत वागत असते. क्लिअर आहे का सांगा मला काय काय सांगितलंय मी? वन बाय वन डेफिनेशन पाहूया. पण मी जे काही सांगितले ते क्लिअर आहे का सर्वांना? राईट. राईट. तर आता पहा, जिओग्राफिकल ऍक्सिस कशाला म्हणणार आहात? ऍक्सिस अबाउट विच अर्थ रोटेट. 6वीची डेफिनेशन जिओग्राफीची जी की तुम्हाला माहिती होती. त्याच्यानंतर जिओग्राफिकल पोल कशाला म्हणतात माहिती आहे? पॉइंट ऍट विच जिओग्राफिकल ऍक्सिस कट इनटू अर्थ, इथे आणि इथे. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण? जिओग्राफिकल इक्वेटर, या ऍक्सिसला परपेंडिक्युलर जिओग्राफिकल इक्वेटर म्हणतात. त्याच्यानंतर मॅग्नेटिक ऍक्सिस कशाला म्हणायचंय? ऍक्सिस ऑफ अ ह्यूज मॅग्नेट ऍझ्युम्ड टू बी इनसाइड. ऍक्च्युअली नाहीये, हा मोठा मॅग्नेट इनसाइड अर्थ आहे असं आपण ऍझ्युम केलंय आणि त्याच्या ऍक्सिसला मॅग्नेटिक ऍक्सिस ऑफ अर्थ म्हणतात. त्याला परपेंडिक्युलर ड्रॉ केली तर मॅग्नेटिक इक्वेटर असं म्हणतात. मॅग्नेटिक ऍक्सिस आणि जिओग्राफिकल ऍक्सिस डू नॉट कोइन्साइड with each other. There is some angle which is 11.3 degree. 11.3 डिग्री यांच्यामध्ये अँगल आहे. मग मॅग्नेटिक पोल कशाला म्हणायचं? साऊथ पोल अँड नॉर्थ पोल ऑफ लार्ज ह्यूज मॅग्नेट, त्याला पोल म्हणायचे. साऊथ पोल कुणीकडे आहे? जिओग्राफिकल नॉर्थ कडे आहे. नॉर्थ पोल कुणीकडे आहे? जिओग्राफिकल साऊथ कडे आहे. मॅग्नेटिक फील्ड कशी असणार मग सांगा मला? मॅग्नेटिक फील्ड कशी असणार? आपण जर बार मॅग्नेट घेतला, इथे नॉर्थ इथे साऊथ, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन सांगा. याच्यासाठी सांगा मला, याच्यासाठी सांगा. बाहेर नॉर्थ टू साऊथ असते आणि मध्ये, बरोबर आहे काही? हे सांगा मला आधी. बाहेर नॉर्थ टू साऊथ असते आणि मध्ये साऊथ टू नॉर्थ असते. मग आता आपल्या मॅग्नेटचा साऊथ इकडे आहे, नॉर्थ इकडे आहे, तर मग बाहेर नॉर्थ टू साऊथ असणार, नॉर्थ टू साऊथ असणार. म्हणजे जिओग्राफिकल साऊथ टू जिओग्राफिकल नॉर्थ अशी मॅग्नेटिक फील्ड असते. कोणाची? अर्थची. हे कळलं का बघा? अर्थची मॅग्नेटिक कशी आहे? जिओग्राफिकल साऊथ, कारण नॉर्थ टू साऊथ असते म्हणून जिओग्राफिकल साऊथ टू जिओग्राफिकल नॉर्थ अशी याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे अर्थची. कळलं? त्याच्यानंतर याच्यामध्ये पहा, लक्षात घ्या, आता आपल्याला इथपर्यंत लिहून घ्यायचे आधी आपल्याला. किती वाजलेले आहेत? 10:45. ओके, 42. चलो, आय विल पोस्ट द थेरॉटिकल पार्ट, म्हणजे पूर्ण मी पुढचा पण पार्ट टाकतो, लिहून घ्या आणि बाकीचं मग आपण नेक्स्ट लेक्चर मध्येच कंटिन्यू करूया, कारण जरासा कन्फ्युजिंग पार्ट आहे, हे लिहून घेणं पण तुम्हाला व्हायला पाहिजे लगेचच. सो आय विल पोस्ट, जिथपर्यंत टाकतोय मी पुढचं पण टाकणार आहे, लिहून घ्यायचंय डायग्राम सहित. थोडं क्लिअर टाका. ओके, हे क्लिअर दिसत नाहीये त्याच्यासाठीच टाकतोय. ओके, ठीक आहे. तर ते लिहून घ्या आणि बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. नेक्स्ट लेक्चर कधी होणार आहे? आता आपलं मंडेला होणार. उद्या पूर्णपणे सुट्टी आणि संडेला जिथपर्यंत शिकवलंय तिथपर्यंत आपला सिलेबस असणार एक्झामचा. रिव्हिजन चॅप्टर एखादा ठेवावं लागेल, कारण सरचं प्रॉब्लेम झाले नाहीत, त्याच्यामुळे रिव्हिजन चॅप्टर एक ठेवावं लागेल. कोणता ठेवायचं सांगा मला. नाही, तुम्ही नका सांगू, तुम्ही लय भांडणं करून घ्या. मीच ठेवतो, थांबा. ओके, इलॅस्टिसिटी, इलेक्ट्रोस्टॅटिक्स नाही, इलॅस्टिसिटी. एकदम सिंपल चॅप्टर ठेवला. चला,
ठीक है, ओके चलो, ओके चलो, हैव अ गुड डे, बाय बाय एवरीवन।